अगदी पहिल्याच प्रयत्नात दही वडे अगदी छान तयार होतील आणि बनवल्यानंतर सुद्धा घरातले कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ व 1 वाटी मुगाची डाळ घेतली. डाळींचे प्रमाण दोन्ही समान ठेवले तरी चालते. कोणी कोणी तर फक्त उडदाच्या डाळीचे वडे बनवतात. उडदाचे दही वडे बनवले तर ते पचायला हलके जात नाही. त्यामुळे जेव्हाही आपण दही वडे बनवतो त्याच वेळेस मुगाची डाळ सुद्धा घालायची, म्हणजेच ती पचायला सुद्धा हलकी असते. रात्री डाळ भिजत घातली व सकाळपर्यंत 7 ते 8 तासामध्ये छान भिजली. आता ही जितकंही पाणी असेल तितकं काढून टाकायचं व पाणी काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी ऑफ ऑन मोडवर ही पूर्ण बारीक करून घ्यायची. जितकंही पाणी असेल ते काढून टाकल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहे, कारण ते रात्रभर भिजत घातलेलं डाळीचं पाणी बिलकुलही वापरायचं नाही. अगदी मिक्सर चालू बंदच मध्ये आपल्याला हे पूर्ण वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी घालून पूर्ण मिक्स होईपर्यंत बारीक वाटून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे वाटून झाले. पुन्हा परत आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आपल्याला वाटतंय पुन्हा परत पाणी घालायचं व अशा प्रकारे अगदी पूर्ण बारीक करून घ्यायचं. जसं श्रीखंड असतं अशाच प्रकारे पूर्ण वाटून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यातून एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं व त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्यानंतर एकाच बाजूने पूर्ण फेटून घ्यायचं. हलकं होईपर्यंत, स्पंजी होईपर्यंत फेटायचं आहे. लक्षात घ्या, पीठ स्पंजी होईपर्यंत फेटल्यानंतर हे बघा पूर्ण अशा प्रकारे उचलून जेव्हा पीठ एकत्र येतंय, पिठाने अशा प्रकारे जर गोळा बनवला ना, तो व्यवस्थित एकाच ठिकाणी राहतोय. तर समजून घ्यायचं पीठ व्यवस्थित अगदी फ्लफी झालेलं आहे. पीठ अगदी परफेक्ट फ्लफी ओळखण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे पाणी बाउलमध्ये घ्यायचं. दही वडे बनवण्यासाठी पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजून घ्यायचं. आता पाण्यातून हे काढून घेऊया. वरून 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान मिक्स करून घ्यायचे. गरम गरम तेलामध्ये अगदी एक वडा सोडून पाहूया. तेलामध्ये वडा सोडताच फक्त बुडबुडे आले पाहिजेत. अगदी जे धुवेदार तेल असतं तसं नकोय, म्हणजे जास्त कडक गरम तेल नकोय. अगदी अशाच मीडियम गरम तेलामध्येच आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. जेव्हा वडे आपण सोडतो ते अशा प्रकारे सोडायचे, पण ते पटकन कढईला चिटकतात. त्यामुळे अगदी छोट्या चमच्याने आपल्याला हे उलटू पलटून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे अगदी आपल्याला हवा आहे तसा आपण कलर करू शकतो, पण आतून अगदी शिजले पाहिजे. त्यामुळे आपल्याला ते मंद आचेवर तळायचे आहेत. मंद आचेवर तळलं की ते अगदी आतून सुद्धा तळले जातात. उडदाची डाळ आहे त्यामुळे थोडंसं चांगलेच तळायचे. अगदी छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. त्यानंतर आपण हे काढून घेऊया. स्टेप बाय स्टेप सर्व वडे अशाच प्रकारे बनवून घेतले व बनवता बनवता कितीतरी खाल्ले सुद्धा. चवेला इतके भारी झाले की तेलातून काढल्या काढल्या कितीतरी खाल्ले सुद्धा. एका मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं व त्यामध्ये चवेप्रमाणे मीठ घालायचं. तर चव कोणती? पाण्याच्या चवेपुरतं मीठ घालायचं. 1 चमचा हिंग घालायचा. हा हिंग 1 चमचा घालून हे पाणी पूर्ण विरघळायचं आहे. मीठ आहे, मीठ पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दही वडे सोडायचे आहेत. दही वडे टाकून अगदी पूर्ण मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे चमच्याने. अगदी 2 तास भिजू द्यायचं. भिजल्यानंतर आपल्याला पाहिजे तितके दही वडे आरामशीर खाता येतात. हे बघा अशा प्रकारे पूर्ण ते पाण्यात घुसत नव्हते, त्यामुळे एक छोटी प्लेट ठेवली म्हणजे ते पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होईल आणि कसे स्पंजी होतील अशा प्रकारे. हे बघा किती छान स्पंजी झालेत. अगदी एक एक दही वडा ना डबल डबल फुगलाय बघा. डबल त्याचा साईज झालेला आहे. हेच डबल साईजचे दही वडे पाणी पूर्ण पिळून घ्यायचं त्यामधलं जितकंही असेल. अगदी इतके स्पंजी झालेत का पाणी काढायला सुद्धा थोडं अवघड जात होतं. हे बघा अशा प्रकारे सर्व पाणी काढून घेतलं आणि आता हवेस तेवढेच मी दही वडे काढले व बाकीच्या अशाच प्रकारे पाण्यात ठेवायचे. अगदी 7 ते 8 दिवस टिकतात. हे उरलेले सर्व वडे अशाच हिंगाच्या पाण्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवून अगदी 7 ते 8 दिवस टिकतात. एका बाउलमध्ये मी दही घेतलं. दही घट्ट आहे. दही घट्ट असल्यामुळे एकसारखं हे पूर्ण फेटून घेते. फेटल्यामुळे ते क्रीमी होईल. दह्यामध्ये 1 वाटी साखर घातली. आता इथे गोड आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. ज्याला कमी गोड आवडते त्याने कमी गोड टाकावे. अगदी थोडंसं पाणी घातलंय. ही छोटीशी वाटी आहे, त्या छोट्या वाटीने मी पाणी घातलं
आणि दही पुन्हा परत छान मिक्स करून घेतलं. पाहिजे तितकं मिक्स करायचं. हे सर्व वडे आता दह्यामध्ये मिक्स करून घेते. दही हे बघा अशाच प्रकारे क्रीमी झालं, की आपल्याला दही वडा खायलाही छान लागतो हां. हे सर्व वडे अगदी दह्यामध्ये छान मुरवत ठेवायचे. 5 ते 10 मिनिटं मुरवत ठेवले, की लगेच प्लेट सर्व्ह करायची किंवा अर्धा तास ठेवले तरी चालेल. पण इथे अर्धा तास सुद्धा दम निघणार नाही. असा पदार्थ असला, की सर्वांनाच आवडतो बरं. लहान असो किंवा मोठे प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटेल. चला तर मग आता मला काही दम निघत नाहीये. चला आता हा सर्व फस्त करते बरं मी. व्हिडिओ तुम्हाला सर्वांनाच आवडला असेल अशी मी आशा करते. भेटूया पुढच्या व्हिडिओत.